बिंगोचा ट्रेनिंग दिवस. आई, गट्टू आणि चिंकी पेट क्लिनिक मध्ये बिंगो सोबत बसले होते आणि बिंगो सारखा बाहेर जायचा हट्ट करत होता. ओहो, नाही बिंगो, आपण आता घरी नाही जाणार आहोत. आधी तुला लस देणार आणि त्यानंतरच. हो बिंगो, म्हणून इथे गुपचूप बस. पण बिंगो कुठे कोणाचा ऐकणाऱ्यातला होता. जेव्हा गट्टू चिंकी त्याचं काहीच ऐकत नाहीत तेव्हा तो सारखा दरवाजापाशी जायचा आणि आईला बाहेर जाण्यासाठी म्हणायचा. नाही बिंगो, आधी लस. तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि एक दीदी आपल्या डॉग सोबत तिथे येते आणि समोरच्या खुर्चीवरती बसते. शेरू, व्हेरी गुड शेरू. आता इथे बस आणि आता आपण आत लस घ्यायला जाणार आहोत. बस इथे. दीदीच्या म्हणण्यावरती शेरू लगेच बसतो. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि त्या शेरूला पाहून म्हणतात. अरे हॅलो शेरू, कसा आहेस तू? शेरू, डॉक्टर मॅडमना हँडशेक कर. दीदी असं म्हटल्यानंतर तिचा डॉग त्या डॉक्टरला शेक हँडही करतो. हे बघून गट्टू चिंकी आश्चर्यचकित होतात. वाव आई, तू पाहिलंस? दीदीच्या कुत्र्याने डॉक्टरना हँडशेक केलं आणि शिट्टी वाजवताच त्यांचा कुत्रा त्यांच्याजवळ आला आणि खाली बस म्हणताच बसला. हो मुलांनो, कारण त्यांनी त्यांच्या कुत्र्याला तसं ट्रेनिंग दिलंय. जर तुम्हीही बिंगोला ट्रेन केलं तर तो सुद्धा हे सगळं शिकेल. काय खरंच आई? मग तर डन. आजपासून बिंगोचं ट्रेनिंग चालू. वॅक्सिनेशन नंतर गट्टू चिंकी बिंगोला घेऊन घरी येतात. बिंगो, माझं बोलणं नीट ऐक. आज तुझ्या ट्रेनिंगचा पहिला दिवस आहे, ओके? पण बिंगोला तर काहीच लक्षात येत नव्हतं. तो बिचारा कन्फ्यूज होऊन गट्टू चिंकीकडे पाहत राहतो. अरे गट्टू, कदाचित बिंगोला असं नाही समजणार. आपल्याला त्याला हळूहळू प्रत्येक गोष्ट शिकवावी लागेल. चल आधी आपण काही बेसिक गोष्टीपासून सुरू करूया. ओके चिंकी, ठीक आहे. चिंकी लगेचच किचन मध्ये जाते आणि एका बाउलमध्ये पाणी आणि बिंगोचे फेवरेट डॉग बिस्किट घेऊन येते आणि सोबतच बॉलही. हे बघ गट्टू, मी सगळं सामान घेऊन आले. खूप छान. चल मग आपण आता सुरू करूया. बिंगो, आता माझं बोलणं नीट ऐक. जेव्हा मी तुला उभं राहा म्हणेल त्यावेळेस तुला उभं राहायचंय. असं असं उभा राहा, समजलं? चल आता करून दाखव. उभा राहा. पण बिंगो तर उभं राहण्याच्या ऐवजी गोल गोल फिरतच राहतो. ओफो, नाही बिंगो, हे तर तू गोल फेऱ्या मारायला लागला. गोल फेऱ्या नाही मारायच्या आहेत. ओके, खाली बस बिंगो, खाली बस. नाही बिंगो, बिस्किट आत्ता नाही, ट्रेनिंग नंतर. बिंगो, इकडे ये. ये इकडे. ओफो चिंकी, बघ ना, हा कुठलीच गोष्ट ऐकत नाहीये. अशाने आपण त्याला कसं शिकवायचं? गट्टू, तू इतका का चिडतोयस? तुला शांत राहायला पाहिजे. जेव्हा आपल्याला एखादं गणित समजत नाही त्यावेळेस आपले गणिताचे सर सुद्धा 3-4 वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला समजावून सांगतात. आपल्यालाही असंच करायला हवं. बघ. चिंकी पॅकेटमधून एक बिस्किट काढून घेते आणि मग गट्टूला म्हणते. गट्टू, खाली बस. काय? पण मी का चिंकी? ओ हो, कर ना गट्टू. ओके. चल खाली बस गट्टू. व्हेरी गुड. हे घे तुझं बिस्किट गट्टू. हा बिंगो, आता तुझी पाळी. चल बस खाली. या वेळेला बिंगो ऐकतो आणि गट्टू प्रमाणे तोही बसतो. ये, खूप छान बिंगो. हे घे तुझं बिस्किट. चल आता परत बस खाली बिंगो. आता उभा राहा गट्टू सारखा. ये, खूप छान बिंगो, तू तर कमाल केलीस. बिंगो, आता ह्या बाउलमधनं पाणी पी, पण सांडायचं नाही, ओके? मग मी तुला बिस्किट देईन. अरे देवा, थोडं पाणी तर सांडलं. काही हरकत नाही चिंकी. आत्ताच तर तू म्हणालीस ना की आपल्याला चिडायचं नाही आणि प्रेमाने समजावायचंय. अरे वा गट्टू, तुला तर समजलं. गट्टू चिंकी बिंगोला ट्रेन करतच होते. तेवढ्यात आई त्यांना बोलावते. गट्टू चिंकी, बघा हरीचा फोन आलाय. हरीचा फोन? ही वेळ योग्य आहे. मी आताच त्याला सांगतो की आपण बिंगोला ट्रेनिंग देतोय.
मग तूही मित्रांना घेऊन ये. हो, मग आपण सगळे मिळून बिंगोला ट्रेनिंग देऊया बाहेर बागेत. गट्टू हरी आणि बाकी सगळ्या मित्रांना फोनवरती बिंगोच्या ट्रेनिंगसाठी घरी बोलावतो. गट्टू, जोपर्यंत सगळेजण येताय तोपर्यंत आपण बिंगोला एखादं खास शिकवूया. खास म्हणजे ती कोणती चिंकी? चिंकी गट्टूच्या कानामध्ये काहीतरी फुसफुसते, जे ऐकून गट्टू मात्र खूप खुश होतो. काय म्हणालीस? पार्सल? हे तर खूप मजेशीर आहे चिंकी. हो, पण ह्याचं ट्रेनिंग बिंगोला लपून देऊया, मग सगळ्यांना सरप्राईज मिळेल. ओके, डन. थोड्याच वेळामध्ये सगळे मित्र येतात आणि ते सगळे सोसायटीच्या बाहेर पार्कमध्ये जमा होतात. ओके बिंगो, आता तुला झेलायला शिकायचंय. ओके, आता तुला बॉलला झेलून आणायचंय. अनाट गट्टू, अगोदर मी बॉल टाकणार आहे. आधी तू का मोंटी? आणि तसंही तू इथे काय करतोयस? आम्ही फक्त आमच्या मित्रांना बोलावलेलं. चिंकी हा मॉन्टी आम्हाला रस्त्यामध्ये भेटला आणि मग जबरदस्तीनेच तो इथे आला. मला माझ्याशिवाय बिंगोची ट्रेनिंग कशी पूर्ण होईल? हे घे बिंगो, याला कॅच कर, मग मी तुला मस्त बिस्किट देईन. नाही बिंगो, नाही नाही, तिकडे जा. नाही, माझ्याकडे नाही. पण बिंगो तरी कुठे ऐकणाऱ्यातला होता. तो बिस्किटासाठी मॉन्टीच्या मागे मागे धावू लागतो आणि हे बघून सगळी मुलं हसतात. मॉन्टी, योग्य हेच असेल की तू असंच त्याला बिस्किट देऊन टाक. मॉन्टी बिंगोला बिस्किट देतो, पण मग गट्टू म्हणतो, चला बरं, आता एकदम सिरियस ट्रेनिंग घ्यायचंय. बिंगो, तुला ही काडी झेलायची आहे. ओके बिंगो, जा पकड. अरे देवा, नाही बिंगो, परत ये. गट्टू चिंकी, बिंगोला ट्रेन करणं एवढं सोपं नाहीये. उफ, एकदम बरोबर बोललास बंटी, पण आपणही हार नाही मानायची. गट्टू, चिंकी, आजच्या पुरता एवढं पुरेसं आहे. एकदम बरोबर. आता आपण घरी जायला हवं. काय बिंगो, जाऊया घरी? ओके, चला जाऊया घरी. गट्टू चिंकी घरी येतात. रात्री जेव्हा बाबा येतात तेव्हा आई त्यांना ट्रेनिंग विषयी सांगते. अरे वाह, ट्रेनिंग, हे तर खूप छान आहे. तर गट्टू चिंकी, पहिला दिवस कसा होता? खूप दमलो बाबा, पण आम्हाला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. हो, बिंगोचं सिक्रेट ट्रिक. सिक्रेट ट्रिक? ती कोणती? पार्सल ट्रेनिंग. आई बाबा कन्फ्यूज होऊन गट्टू चिंकीकडे पाहतात. बिंगो, इकडे ये. बिंगो, जा आणि आईला हा रिमोट देऊन ये. वाव, व्हेरी गुड बिंगो. गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी तर कमाल केली. ट्रेनिंगचा पहिला दिवस इतकाही वाईट नव्हता. काय हो ना गट्टू? एकदम बरोबर बोलली चिंकी. आता पुढे बघा की बिंगो काय काय कमाल करतो ते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.